हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा हा 34 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे। तर त्याची संपूर्ण शिलाई आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे बघा हे बाहीचे काठ होते, मोठे दिलेले होते, पण त्यांना शॉर्ट बाही पाहिजे होती कस्टमरला। त्यासाठी मग मी अर्धी डिझाइन आहे ती पाठीमागच्या भागाला घेतली आणि जे खाली दोन पट्ट्या आणि डिझाइन होती ती बाहीला घेणार आहे। तर सर्वात पहिले बघा इथं आपण अस्तर आणि कापड आहे ते जोडून घेणार आहोत। तर इथं बाही बघा जशी कटिंग केलेली आहे तशी ठेवलेली आहे आणि अस्तरचा कापड आणि वरचा कापड एका साईडला ठेवायचा। त्याच्यानंतर खालचा कापड सरळ बाजूने पलटवून ठेवायचा। त्याच्यानंतर बघा एका बाजूचं अस्तर उचलून दुसऱ्या साईडला ठेवायचं। तर या पद्धतीने जर तुम्ही अस्तर आणि कापड जर जोडलं तर बाही जी आहे ती आपली दोघं साईडची वेगवेगळी होते, एका साईडची कधीच होत नाही। तर बघा या पद्धतीने ते शिलाई मारून घेतली मी। त्याच्यानंतर परत एक दाबटीप इथं वरून एक टीप टाकून घ्यायची। परत एक इथं टीप टाकते मी, म्हणजे शिलाई मारते। तर हे बघा या पद्धतीने आपलं अस्तर आणि कापड जे आहे ते एकदम परफेक्ट असं जॉईंट होऊन जातं। तर बघू शकता इथे या पद्धतीने सर्व जे अस्तरला इथं मी शिलाई मारून घेतली। आता दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। आता बघा या पद्धतीने आपण एक्स्ट्रा जो कापड दिसतो इथं आपल्याला, तर तो इथं कट करून घ्यायचा, म्हणजे आपलं बाही जी आहे ती एकदम फिनिशिंगमध्ये व्यवस्थित येईल ती। आता वरून एक टीप टाकून घ्यायची, दाबटीप। त्याच्यानंतर अजून एक टीप टाकायची, जसं आपण पहिले बाहीला शिवलं तसं त्याच पद्धतीने। तर या ब्लाऊजचे जे कटिंगचा व्हिडिओ आहे तर तो मी याआधी चॅनलवर अपलोड केलेला आहे। तर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। आता इथं बघा अस्तर जे होतं ते मी उचलून घेतलं एका साईडला आणि मेन कापड आहे ते त्याचं एक कापड उचलून या साईडला ठेवलं, जसं मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते आहे तसंच। तर या पद्धतीने बघा अस्तर आणि कापड व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे। तर ही आपली पीसेसची कटोरी आहे, तर ही जसं आहे तसं इथं टीप टाकायची असते आपल्याला। तर पहा इथं या पद्धतीने। त्याच्यानंतर बघा इथं साईड पार्टसुद्धा मी घेतलेला आहे, तर त्यालासुद्धा त्याच पद्धतीने आपण एका साईडला उचलून ठेवायचं। त्याच्यानंतर मग दोघं साईडचे अस्तर वेगवेगळे ठेवून घ्यायचे। तर इथं बघा मी टाचन पिनचा वापर करते आणि या पद्धतीने संपूर्ण अस्तरला आपल्याला या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे, जसं मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याच पद्धतीने। तर हे जे ब्लाऊज आहे कस्टमरचे आहे, म्हणजे 34 साईजचा हा ब्लाऊज आहे। तर त्यांचे एकूण 7 ब्लाऊज दिलेले होते तुम्हाला, म्हणजे पहिले 2 ब्लाऊज टाकले होते त्यांनी। त्याच्यानंतर त्यांना एवढं फिटिंग जे आहे ते एकदम व्यवस्थित बसलं। त्याच्यानंतर त्यांनी परत मला 7 ब्लाऊज त्यांनी दिले शिवायला, जे आधी शिवले होते ते 2 आणि हे आता 5 दिलेले होते नंतर त्यांनी। तर खूपच छान त्यांना बसलं आहे परफेक्ट। आता इथं बघा पाठीमागचं पार्ट घेतलेला आहे मी। तर इथं आपण सर्वात पहिले बघा तुम्हाला उंची किती घेतली ते दाखवते। तर 15 इंच मी इथं उंची घेतलेली आहे ब्लाऊजची। तर 2 इंच गळारुंदी घ्यायची 34 साईजच्या ब्लाऊजसाठी। आणि बघा इथं डीप गळा आहे 11 इंच पाठीमागचा गळा, आणि या ब्लाऊजला दोरी वगैरे काही लावलेली नाही मी। तर इथं बघा खालच्या साईडला वरती आपण 2 इंच गळारुंदी घेतली, तर खालच्या साईडला अर्धा इंच वाढवून घ्यायचे, म्हणजे काय होईल की आपला इथं गळा जो आपण आखणार आहोत म्हणजे काढणार आहोत तर त्याचा शेप आहे तो एकदम व्यवस्थित येईल। तर बघा इथं सिंपल असा मी गोल गळा घेते आणि किंचित असं थोडंसं बाहेरून घेतलेलं आहे, बघू शकता इथं तुम्ही या पद्धतीने। आणि मी असं डायरेक्ट करत नाही गळा, तर मी या पद्धतीने छापून घेते। कोणताही ब्लाऊज असू द्या, डिझाईनचं असेल तरी याच पद्धतीने मी छापून घेते, त्याच्यानंतर गळा इथं शिवत असते। आता इथं बघा पुसट असं खडूचं मार्किंग तुम्हाला दिसत असेल, तर त्याच्यावरती आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायची आहे। तर हे बघा व्यवस्थित आलेलं इथं। आता मेन कापडावरती ठेवायचं आहे। तर हे बघा या पद्धतीने, आणि ब्लाऊज पीसचा जो कापड आहे तो सरळ बाजूने ठेवायचा आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे। तर बघू शकता इथं मी टाचांचा वापर करते, तर गळा आणि म्हणजे अस्तर आहे ते हलणार नाही यासाठी टाचांचा वापर करायचा। आता इथं मार्किंग दिसते आपली खडूची, त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा या पद्धतीने
व्यवस्थित शिलाई मारून घेतली आणि खालच्या साईडला अर्धा इंचावरती इथं मी शिलाई मारून घेते। आता टाचण काढून घ्यायच्या। त्याच्यानंतर बघा एक्स्ट्राचा जो कापड दिसतोय तो इथं कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बघा इथं 1/2 इंचचं अंतर सोडून आपल्याला जो गळा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे। तर हे बघा या पद्धतीने, कारण आपल्याला इथं छोटे छोटे कट्स मारायचे असतात त्याच्यासाठी। तर हे बघा या पद्धतीने 1/2 इंच एक्स्ट्रा कापड सोडायचा आणि त्याच्यानंतर गळा कट करून घ्यायचा आहे आणि याचे छोटे छोटे कट्स मारायचे, म्हणजे आपला काही गळा जो आहे तो एकदम फिनिशिंगमध्ये पलटवला जाईल। आता एकदम कोपऱ्यावरती आपल्याला टिप टाकून घ्यायची। तर हे बघा या पद्धतीने, तर कॅनव्हासचा वापर न करता सुद्धा आपण या पद्धतीने गळा जो आहे तो शिवू शकतो आणि एकदम फिनिशिंगमध्ये येतो। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघायचं आहे। तर आता तुम्ही 11 इंचचा हा गळा घेतलेला आहे, तर त्याला इथं आपल्याला बघा बिना दोरीचा शिवायचा आहे। तर बघा इथं एकदम फिनिशिंगमध्ये आपला गळा जो आहे तो इथं शिवून झाला आहे। आता बघा खालच्या साईडला सुद्धा आपण इथं शिलाई मारून घेणार आहोत, म्हणजे पूर्ण अस्तरला शिलाई मारायची आहे आता। तर खालचा कापड आणि अस्तरचा कापड व्यवस्थित धरायचा आणि त्याच्यानंतर इथं संपूर्ण इथं अस्तरला शिलाई मारून घ्यायची। तर हे बघा या पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने शिलाई मारायची आहे। तर खूप सोपी पद्धत आहे। तर बघू शकता आता एक्स्ट्राचा जो कापड दिसतोय तो आपण इथं कट करून घेणार आहोत, म्हणजे आपण जेवढे पार्ट शिवलेले आहेत त्यांचे संपूर्ण इथं कापड आणि अस्तर जे आहे ते इथं व्यवस्थित एक्स्ट्राचं कापड असेल ते कट करून घ्यायचं आहे। तर हे बघा इथं पाठीमागचं पार्टचं आपण कटिंग झालेलं आहे। आता हे जेवढे पार्ट आहे तेवढे मी कटिंग करून घेते। तर बघा इथं कट करून झाले माझे। तर आता आपण पाठीमागच्या भागाचे टक्स घेणार आहोत। तर सर्वात पहिले बघा या पद्धतीने उलट्या साईडने फोल्ड करून घ्यायचं पाठीमागचा जो पार्ट आहे तो, आणि फिटिंगच्या साईडला 2 इंच घ्यायचं आहे। कोणत्याही साईजचं जर तुम्ही ब्लाऊज पाठीमागच्या भागाचे टक्स घेत असाल तर त्याचे याच पद्धतीने घ्यायचं आहे। आता बघा जिथे आपण मार्किंग केले तिथं गळ्याचं जे सेंटर होतं ते ठेवायचं आणि तिथून 4-4 इंचाची इथं मी टक्सची मार्किंग करून घेतली। आता खालच्या साईडला इथं अर्धा इंच घ्यायचं, त्याच्यानंतर वरती जिथं आपण मार्किंग केलेली आहे तिथपर्यंत तिरकस अशी टीप टाकून घ्यायची। तर दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने घ्यायचं। तर हे बघा व्यवस्थित 2-3 टिपा एक्स्ट्राच्या टाकायची आणि खालच्या साईडला शिलाई जी आहे ती लॉक करायची आहे, म्हणजे घातल्यावरती ब्लाऊज ती शिलाई निघणार नाही यासाठी। तर एकदम परफेक्ट आलेलं आहे। तर इथं मग आम्ही दोघं ज्या बाया होत्या त्यांना लेस लावून घेतलेली आहे। आता पुढचे पार्ट कसे शिवायचे, तर पप येण्यासाठी एकदम सोपी पद्धत तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर बघा खालच्या साईडला एक कापड सरळ बाजूने ठेवायचं, म्हणजे एक पार्ट आहे तो, आणि वरच्या साईडने एक इथं उलट्या साईडने ठेवायचं आहे आणि ओढायचं नाही, जसं आहे तसं आपल्याला इथं गोल राऊंडमध्ये फिरवत आपल्याला दोघं पार्ट जे आहे ते शिवून घ्यायचे आहे। तर हे बघा व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथं, तर दोघं साईडची याच पद्धतीने आता डबल टिप टाकायची आहे। तर हे बघा व्यवस्थित डबल टिप टाकून घेतली। तर बघू शकता इथे पफ एकदम व्यवस्थित आलेला आहे। तर तुम्हाला अजून एक ट्रिक सांगते मी आता। हे दोघं पार्ट जे आहेत या पद्धतीने फोल्ड करायचे, हे बघा, आणि त्याचं सेंटर जे आलेलं आहे त्याचं तुम्ही सेंटर काढायचं आहे परत, आणि मध्यभाग करायचं आहे, किंवा तिथून तुम्ही 1.5 इंच मोजून जरी टक्स घेतला तरी चालेल इथं। तर बघा अजून पफ एकदम व्यवस्थित आलेला आहे, म्हणजे घातल्यावरती ब्लाऊज एकदम परफेक्ट येतो। तर दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने बघा खालचा एक पार्ट खाली बघा मी व्यवस्थित पकडलेला आहे, म्हणजे सरळ बाजूने ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती एक पार्ट आहे तो उलट्या बाजूने ठेवायचा आहे, आणि इथं बघा व्यवस्थित जोडून घ्यायचं आणि डबल टिप लगेच टाकायची आहे। इथे थोडंसं एक्स्ट्रा वाटत होतं ते कट करून घेतलं। त्याच्यानंतर बघा दोघं पार्टचे सेंटर काढायचं आणि या पद्धतीने छोटासा टक्स घेऊन घ्यायचा, जसं आपण 4 टक्सला करतो तसं। आता खाली बघा आपल्याला कमरपट्टी जॉईंट करायची आहे पुढच्या भागासाठी। तर बघा इथं कमरपट्टीसाठी मी 2 पट्ट्या कट करून घेतल्या आणि थोडंसं किंचित असं एका साईडने फोल्ड करून इथं शिलाई मारून घ्यायची। तर हे बघा दोघं पट्टीनं शिलाई मारून घेतली मी। तर इथं सिंगल पट्टी घेतलेली आहे, कारण अस्तरचं कापड कमी होतं त्यासाठी।
तर बघा आता अर्ध्या इंचावरती इथं शिवायचं आहे आणि जिथं आपण दोघं पार्ट जॉईन केलेले आहे तिथं आपल्याला एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे, वरून परत एक दाब टीप द्यायची, हे बघा, आणि आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड करायचं आहे. तर या पट्टीला तुम्ही हात शिलाईसुद्धा करू शकता. तर बघा इथं व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपली पट्टी इथं जॉईन झालेली कमरपट्टी. तर बघू शकता इथं दुसऱ्या पार्टचं सुद्धा त्याच पद्धतीने आपण इथं पट्टी जॉईन करून घेणार आहोत कमरपट्टी. हे बघा छोटीशी प्लेट घ्यायची, त्याच्यानंतर 1/2 इंच किंवा अर्धा इंच इथं तुम्ही उंचीनुसार इथं शिवू शकता. आतल्या साईडला पट्टी फोल्ड करायची. तर हवं तुम्ही इथं हात शिलाईसुद्धा करू शकता, पण या पद्धतीने सुद्धा टीप जर मारून घेतली आपण तरी परफेक्ट येतं ते. आता बघा आपल्याला हुकपट्टी आणि लूप्सपट्टी लावायची आहे. तर इथं गळ्याचा भाग इथं आपण कापड कट केलेला होता, तर जो उलटा हात आहे आपला तो त्या साईडने आपल्याला इथं लूप्सपट्टी लावायची आहे. तर पार्ट आहे तो उलट्या साईडने ठेवायचा, कारण ती पट्टी जी आहे ती वरच्या साईडने फोल्ड होणार आहे त्यासाठी. आता बघा 1/2 इंचपेक्षा कमी अंतर घेऊन आपल्याला ही पट्टी जॉईंट करायची. परत एक इथं फिनिशिंगसाठी टीप टाकायची आहे. आता सरळ बाजूने ठेवून बघा, जी पट्टी फोल्ड करतो आहे आपण ती 1 इंचची यायला पाहिजे, त्यानुसार इथं फोल्ड करायची आणि एक टीप टाकून घ्यायची. तर बघा किती छान आपली इथं पट्टी शिवून झालेली आहे. तर दुसऱ्या साईडने सुद्धा बघा आपल्याला हुकपट्टी लावायची आहे. तर तो पार्ट सरळ बाजूने ठेवायचा आहे आपल्याला, आणि इथं बघा या पद्धतीने व्यवस्थित 1/2 इंचावरती शिलाई मारून घ्यायची. तर बघू शकता इथे या पद्धतीने. त्याच्यानंतर इथं फिनिशिंगसाठी एक टीप टाकायची असते, तर ती टाकून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित आपली पट्टी इथं फोल्ड होईल. आता एक्स्ट्राचा जो कापड दिसतोय तो इथं कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर बघा ती पट्टीला आतल्या साईडला फोल्ड करायचं आणि एकदम कोपऱ्यावरती टीप टाकायची आहे. तर बघू शकता इथं मी व्यवस्थित असं टीप टाकून घेते. एक्स्ट्राचा कापड कट करून घ्यायचा. आता दोघं पार्ट व्यवस्थित चेक करायचे. तर बघू शकता इथं पट्टी थोडीशी जास्तीची आहे आणि त्यांना गळा पुढचा जो आहे तो थोडा डीप पण पाहिजे होता, म्हणजे मोठा पाहिजे होता. त्यासाठी खालच्या साईडलाच फक्त मी इथं एक्स्ट्राचं खडूने मार्किंग करून घेतलं. तर बघू शकता इथं या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर बघा कट न करता सर्वात पहिले एक शिलाई मारून घ्यायची, म्हणजे काय होईल की अस्तर आणि कापड जे आहे ते व्यवस्थित राहील. तर दोघं पार्टचं त्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्रा कापड असेल ते कट करून घ्यायचं. तर बघू शकता दुसऱ्या साईडचं सुद्धा त्याच पद्धतीने मी इथं शिलाई मारून घेतली आणि एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घेतला. आता व्यवस्थित एकमेकांवरती ठेवून पाहायचं आहे. तर बघा इथं गळा एकदम व्यवस्थित आलेला आहे आपला. तर पुढचा गळा गोल येत नसेल तर तुम्ही ही ट्रिक नक्की यूज करा. आता बघा आपल्याला गळापट्टी लावायची आहे पुढच्या गळ्याला. तर सर्वात पहिले बघा तिरकस अशा पट्ट्या कट करायच्या असतात. तर इथं एक लाईन आखून घेतली पहिले आणि 1.25 इंचची इथं पट्टी घेणार आहे मी. तर बघा पायपिंग करण्यासाठी किंवा तुम्ही गोटपट्टी जरी लावत असाल ब्लाऊजला, तर याच पद्धतीने तिरकस पट्ट्या कट करायच्या, म्हणजे काय होईल की आपलं गळपट्टी जी आहे ती किंवा पायपिंग असो ती ब्लाऊजला एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये लावली जाते. त्यासाठी आता बघा अर्धा इंच मी पुढे कापड सोडलेलं आहे आणि त्याच्यानंतर 1/2 इंचपेक्षा कमी अंतर घ्यायचं आणि ती पट्टी जी आहे ती अशी शिवून घ्यायची, म्हणजे आपल्याला कट्स मारायला जागा राहील एवढी राहू द्यायची. आता बघा नखाने प्रेस करायचं आणि पट्टी जी आहे ती आतल्या साईडने फोल्ड करायची. तर बघा मी उलट्या साईडने फिरून घेतलं ते ब्लाऊज आहे ते, आणि या पद्धतीने मी फिनिशिंगमध्ये बघू शकता इथं आपली गळपट्टी इथे लावून झालेली आहे. आता दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने लावायची आपल्याला, पण हिला शोल्डरपासून जॉईंट करायचं. तर हे बघा या पद्धतीने अर्धा इंच पुढे एक्स्ट्रा सोडायचं आहे. आता पहिले आपण एक पार्ट शिवला होता तो आणि हा जो आता शिवला आहे त्याला चेक करायचं, म्हणजे हुकपट्टी जी आहे ती कमी जास्त होणार नाही यासाठी चेक करून घ्यायचं. आता बघा इथे पट्टी मी अर्धा इंच पुढे सोडली होती, ती आतल्या साईडला फोल्ड केली. त्याच्यानंतर इथे बघा एकदम कोपऱ्यावरती टीप टाकून घ्यायची, म्हणजे मधून पण आपली पट्टी जी आहे ती फिनिशिंगमध्ये दिसते आणि समोरून सुद्धा फिनिशिंगमध्ये दिसते. आता इथे बघा मी मशीनने आय बनवून घेते. तर हाताने सुद्धा करता येतात, पण काय होतं की मशीनने जर केलं तर लवकर काम होतं आपलं, तेवढा टाईम वाचतो. त्यासाठी मी जास्त करून मशीनच करते. फक्त जे मागे हुकांचे ब्लाऊज राहतात त्यांना हातचे आय बनवून देते. तर बघा इथं आपले व्यवस्थित इथं आय बनवून झाले. आता फिटिंग करूया ब्लाऊजची.
तर सर्वात पहिले बघा इथं तुम्ही ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची किती आहे ते, म्हणजे ब्लाऊजची उंची तुम्हाला किती हवी येते त्यानुसार. त्याच्यानंतर बघा तो पाठीमागचा जो पार्ट आहे त्याच्यावरती आपल्याला पुढचा पार्ट ठेवायचा आहे उलट्या साईडने. आता बघा याला ब्लाऊजला मला दोरी वगैरे काही लावायची नव्हती, त्याच्यासाठी मी 1.5 इंचावरती गळ्याच्या साईडने मार्किंग केलं आणि मुंड्याकडून आपल्याला अर्धा इंचच घ्यायचं आहे आणि या पद्धतीने तिरकस अशी टीप टाकून घ्यायची. तर दोरी लावायची नसेल आणि गळा जर मोठा असेल तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा, शोल्डर वगैरे काय उतरत नाही. त्याच्यानंतर बघा फिटिंगच्या साईडने दोघं पार्ट इथं सेम करून घ्यायचे आणि एक्स्ट्राचा पार्ट असेल तर तो इथं कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे धागे वगैरे दिसत होते त्यासाठी मी कट करून घेतले. त्याच्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायची आणि तिरकस अशी टीप टाकून घ्यायची आहे. तर तुमचा जर प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तर अंगात जर चपटा बसत असेल तर तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा. आणि कटिंगचा व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कटिंग करायला सोपं जाईल. आता बघा इथे बाही जोडायची अगोदर व्यवस्थित दोघं साईडचे पार्ट चेक करायचे, बाह्यासुद्धा चेक करायचे आहे बरोबर आहे की नाही ते. तर बघू शकता इथे दोघं साईडचे बरोबर आहे. आता बघा बाहीसुद्धा चेक करायची, एक्स्ट्राची दिसते ती कट करून घ्यायची. तरी बघू शकता इथे मी एक्स्ट्राचा थोडासा पार्ट होता तो कट केला. बाहीचं सेंटर काढायचं. त्याच्यानंतर बघा जिथं आपण शोल्डरची पट्टी जॉईंट केली आहे तिथे तो सेंटर ठेवायचा आहे. त्याच्यानंतर बघा मी इथं एका साईडची बाही शिवते, तर त्याच पद्धतीने सर्वात पहिले एका साईडची बाही शिवायची, त्याच्यानंतर दुसऱ्या साईडची शिवायची. म्हणजे काय होईल की दोघं साईडने जरी बाही उरली आपली तर ती कट करता येते. आणि जर आपण एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जर बाही जॉईंट करत गेलो तर ते काय होतं की एकाच साईडला जास्तीचं उरतं. मग आपण जर कटिंग करून जर घेतली तर ती बाही जी आहे ती व्यवस्थित येत नाही त्यासाठी. तर त्याच्यानंतर परत एक टीप टाकून घ्यायची आहे. आता इथं बघा फिटिंगच्या साईडने सरळ बाजू कडूनच आपल्याला एक टीप टाकायची आहे, शिलाई मारून घ्यायची बघा एकदम कोपऱ्यावरती. त्याच्यानंतर दुसऱ्या साईडची बाही जॉईंट करायची आहे. तर या बाहीलासुद्धा आपण चेक करून घेऊया पहिले, जे एक्स्ट्राचं असेल तर आपल्याला कट करता येईल. तर त्याच पद्धतीने बघा बाहीचं सेंटर काढायचं आणि शोल्डर जॉईंट केलेलं आहे तिथून आपल्याला जी बाही आहे ती शिवायला सुरुवात करायची आहे. तर हे बघा या पद्धतीने. तर बघू शकता इथे बाहीसुद्धा अजिबात उरत नाही आहे, कारण आपण कटिंग व्यवस्थित केलेली राहिली तर बाही उरत नाही. आणि तुमची जर बाही जोडताना कमी पडत असेल तर तुम्ही कटिंगचा जो व्हिडिओ आहे तो नक्की बघा, म्हणजे तुम्हाला बाही कशी कटिंग करायची साईजनुसार ते नक्की लक्षात राहील. तर बघा इथे लगेच दुसरी टीपसुद्धा मारून घेतली मी. आता यालासुद्धा आपल्याला सरळ बाजूकडून एक टीप टाकून घ्यायची आहे. तर बघा इथं मी या पद्धतीने एक सरळ टीप टाकून घेतली. एक्स्ट्राचे धागे दिसतात ते कट करून घ्यायचे. आता आपल्याला फिटिंगची मापं टाकायची आहे, त्यासाठी ब्लाऊजला उलट्या साईडने फिरून घ्यायचं आहे. तर पहा इथं या पद्धतीने आणि एकदम कोपऱ्यावरती टीप टाकून घ्यायची एक, म्हणजे जे आपण सरळ बाजूकडून शिलाई मारली आहे ती या साईडला पॅक होऊन जाईल. तर बघा इथं आणि व्यवस्थित आपल्याला फिटिंगची मापं टाकायला सोपं जाईल. तर या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने मी शिलाई मारून घेते. तर बघा इथं व्यवस्थित खालचा कापडसुद्धा व्यवस्थित धरायचा, म्हणजे काय होईल की एका साईडने आपली इथे फिटिंग येईल. आता सर्वात पहिले बघा आपल्याला दंडघेरचं माप टाकायचं आहे. तर दंडघेर इथं बघा 6 इंच आहे. तर बघू शकता इथं. आणि छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे 8.5 इंच. 34 साईजचा हा ब्लाऊज आहे, तर 8.5 इंच मी इथे छातीचा चौथा भाग घेतला. तर इथं बघा हुक आयपट्टी जी आहे ती एक्स्ट्राची आहे आपली, तर ती सोडून आपल्याला इथं फिटिंगची मापं टाकायची आहे. आता खालच्या साईडला मी 7.5 इंच घेतलं. आता वरती बघा छातीचा चौथा भाग आपण 8.5 इंच घेतला ना, मी फिटिंगच्या साईडला खालच्या साईडला टाकताना 1 इंच मायनस करून घेते. म्हणजे वरती 8.5 राहिलं तर खाली 7.5 घेतलं आहे, आणि वरती 8 राहिलं असतं तर खाली 7 इंच राहिलं असतं. असं फिटिंग करायच्या वेळेस नंतर मग आपल्याला चेक करून एक्स्ट्राच्या फिटिंगच्या टिपा टाकू शकतो आपण, त्यासाठी एकदम सोपं जातं. तर ही ट्रिक यूज करते मी फिटिंगच्या वेळेस, तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. तर बघा तिघं मार्किंग करून घ्यायची आणि खडूने व्यवस्थित इथं सरळ लाईन आखून घ्यायची, म्हणजे काय होईल की आपल्याला फिटिंग इथं टाकायला सोपं जाईल. आणि ब्लाऊज जेव्हा घालणार तेव्हा फिटिंगची लाईन जी आहे ती सरळ रेषेत येईल त्यासाठी.
तर बघा इथं कमरेचं माप घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे बरोबर आहे की नाही चेक करण्यासाठी. तर एक्स्ट्राची पट्टी सोडून आपल्याला मोजायचं आहे. तर इथं बघा 28.5 बरोबर आलेलं आहे कमरेचं माप. आता बघा एक्स्ट्राचे इथं 2-3 इथं शिलाई जे आहे त्या मी इथं टाकून देते, म्हणजे तुम्हाला त्यांना नंतर जरी तब्येत वाढली कमी जास्त झाली तर त्यांना ते शिलाई काढून ब्लाऊज आहे तो त्यांच्या फिटिंगनुसार करता यावं, यासाठी एक्स्ट्राच्या टिपा टाकून द्यायच्या. तर बघू शकता इथं आपले ब्लाऊजची सुद्धा इथं फिटिंग झालेली आहे. तर बघा तुम्हाला मी ब्लाऊज आहे तो सरळ बाजूने करून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपली फिटिंग जी आहे ती एका रेषेत आलेली आहे, म्हणजे सरळ आलेली आहे बघा. आणि गळासुद्धा व्यवस्थित आहे, पुढचा गळासुद्धा गोल आलेला आहे आपला. तर बघू शकता इथं पुढचा गळासुद्धा गोल आलेला आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा नक्की कळवा. धन्यवाद.